जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मनसेच्या शहराध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आलेली. त्याच कार्यकर्त्याच्या घरी अमित ठाकरे 3 महिन्यानंतर पुन्हा पोहोचले. त्या घरात आता नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्याची जानेवारीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेली. या घटनेनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तात्काळ सोलापूर गाठलं आणि थेट बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली. बाळासाहेब यांची आई, पत्नी आणि त्यांच्या 2 लहान मुलींच्या वेदना पाहून अमित ठाकरे स्वतः भावूक झाले होते. कुटुंबातील सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझे पप्पा मला सोडून गेले आहेत असं त्या चिमुकल्या मुलींनी हृदयद्रावक उद्गार काढले आणि ज्यामुळं उपस्थितांचं काळीज पिळवटून निघालं. त्याच सर्वदेंच्या घरी 3 महिन्यानंतर अमित ठाकरे पुन्हा पोहोचले. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अमित ठाकरे उचलणार आहेत. यावेळी अमित ठाकरे काय म्हणाले पाहूया. अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला मी तेव्हा पण बोललो की हा निवडणूक राजकारणाच्या काळात माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस मागच्या वेळेला आलो. मी त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि मी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच भेट. दरम्यान हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही असं म्हणत अमित ठाकरेंनी काय सांगितलं ऐकूयात. एवढ्यासाठीच आलेलो आपण. मुख्यमंत्र्यांचा कुठचाही उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार म्हणलं होतं. त्या विषयात काय बोलणं प्रयत्न झालेले, पण मुख्यमंत्री जेव्हा मला वाटतं निवडणुकीच्या काळात बिझी होते त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आणि आता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण उजळ टाकायचं नाही. तर हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात जाणारा जर जिंकत असेल तर हे व्यवस्थेचं अपयश आहे असं म्हणत अमित ठाकरेंनी सरकार आणि प्रशासनावरही टीका केली. तर ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेल्युअर आहे. त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे, कारण मी परिवाराला भेटायला आलं. पण हे विचित्र काहीतरी एक प्रकार घडला सोलापूरमध्ये. कारण त्यावेळेला जेव्हा मी आलेलो त्यावेळेला जेव्हा जो आक्रोश मला बघायला मिळाला किंवा जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते, आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललो की सोलापूर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. जर ते धोनी म्हणून आज होते तर मला वाटतं की त्यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे होती किंवा अशा प्रकारचं झालं पाहिजे. पण ते निवडून आले. इकडेच आपल्या सिस्टमचं कुठेतरी फेलियर मला वाटतं. एकीकडे राजकीय टीका टिप्पणी सुरू असताना बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना मात्र लवकरात लवकर न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. या घटनेतील दोषींना योग्य शिक्षा मिळेल आणि सरवदे कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करूयात. ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.